ज्ञानदीप लावू जगी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशिन्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरणिया तुका म्हणे नाही विश्वास जामणी पहावे पुराणी विचार पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशिन्यावे विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी. बरणौ रघुबर विमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धी विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे नमस्कारुणी आता. विठ्ठल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 5 चरणाचा फार सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हा अभंग एका साधकाच्या साधनेतला विश्वास वाढवणारा, भक्ताच्या भक्तीला बळकट करणारा आणि हा भक्तीचा पथ किती निर्भय आहे याच्यामध्ये आपली स्वतःची काळजी करण्याची गरजच नाही. ज्याच्यासाठी आपली सेवा आणि समर्पण आहे तो आपलं सगळं काही कार्यभार आपला वाहून घेतो. मग त्याच्यासाठी अगदी आत्तापर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये केलेली साधना, त्या साधनेपासून आपल्याला जी निर्भयता प्राप्त होईल तर ती फलश्रुती शिकवणारा हा अभंग आहे. त्याच्यावरती आपल्याला चिंतन करायचंय. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं आपल्या या माठ गावामध्ये त्रितपपूर्ती सोहळा 36वे वर्ष आहे. भव्य स्वरूपातील महायज्ञ आहे. माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या पवित्र स्थळी साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली संत श्रेष्ठ निळोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, संत निमराज महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भव्य स्वरूपातील हा संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आहे, सप्ताह आहे. या कार्यक्रमाचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे आदरणीय हरिभक्तपरायण चतर महाराज गुरुजी, हरिभक्तपरायण पोपट महाराज लोंढे ढवळगाव, हरिभक्तपरायण राजेंद्र सीतारामजी घेगडे मेजर आणि हरिपाठ नेतृत्व शिवाजी महाराज सावंत, सुरेश महाराज गाडे, भैरवनाथ भजनी मंडळ माठ, हनुमान भजनी मंडळ, महाराणा प्रताप भजनी मंडळ, गोसावी बाबा भजनी मंडळ, सावतामाळी भजनी मंडळ. तर फार चांगल्या पद्धतीने नियोजन आहे. मला वाटतं हा 12 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि एवढा खूप मोठी पत्रिका, खूप मोठं नियोजन आहे आणि खऱ्या अर्थानं माठकरांच्या जीवनात खरी दिवाळी आहे. दिवाळीला लेकीबाळी माहेराला जातात. सासरमध्ये खूप त्यांना उठल्यापासून झोपेपर्यंत सगळी घराची व्यवस्था करावी लागते. ताट कुठे ठेवायचं, लोटी कुठे ठेवायची, चमच्याची व्यवस्था काय, सगळ्या घरातल्या माणसांपासून ताटवाटीपर्यंत सगळी व्यवस्था आमच्या महिला मंडळाला करावी लागते. पण त्या जेव्हा माहेरला जातात ना, खरं तर त्यांना ओढच असते माहेराची. का? दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली, पाहत सेवा टोली, पाहत सेवा टोली, पंढरीची भेटी लागे जेव्हा लागली से असं. महिलांना माहेराची ओढ असते. का? या सगळ्या श्रमापासून थोडासा विसावा. माहेरला त्या गेल्या ना अजिबात ताट वाटीला हात लावतच नाही, निवांत बसलेल्या असतात. आयतं ताट त्यांच्या समोर असतं, आयतं जेवणाचं ताट. मग मला सांगा, माहेरला गेल्यानंतर जे आयत्या जेवणाचं जेवण पुढे असण्याचं जे सुख आहे, ते जे समाधान आहे ना, ते सुख तुम्हाला या सप्ताहात आहे. तर इथं सुद्धा तुम्हाला पात्र घेण्याची गरज नाही, आयतं ताट तुमच्या समोर आहे कीर्तन झाल्यानंतर. तर खऱ्या अर्थानं माठमध्ये खरी दिवाळी आहे. आणि या दिवाळीच्या महापर्व काळावरती भैरवनाथाच्या जन्माष्टमीचाच कार्यक्रम आहे का नाही? तसं काही नाही, अगोदरचाच हा कार्यक्रम आहे. तर खूप भव्य स्वरूपातील या सप्ताहाचं नियोजन आहे. आपलं 36वे वर्ष आहे
आणि महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण एका पत्रिकेमध्ये एकत्र आणली. खरं तर आम्हालाही या सुंदर सेवेचा एक भाग प्राप्त झाला. मागच्या 2-3 वर्ष झाली असतील अंदाजे, तेव्हा मी कीर्तनासाठी आले होते. पण खूप दूरवरून आले, कथा होती दूर, आणि तिकडनं इकडे यायला 7 ते 9चं कीर्तन मी 9 ते 11 केलं होतं, पण तरी लोक कीर्तन ऐकायला होती. तर आज आम्ही वेळेवरती येऊन पोहोचलो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलं, हरिभक्तपरायण रमेशजी विष्णू घेगडे आणि हरिभक्तपरायण दगडोजी रामचंद्र देवीकर, ग्रामपंचायत सदस्य माठ. तर या दोन्ही दादांसाठी आपण एकदा टाळी वाजवूयात, कारण यांच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा माठमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. याही अगोदर मी 3 वर्षापूर्वी जेव्हा कीर्तनासाठी आले होते, तेव्हा रमेश भाऊंनीच आग्रह करून, मी तर त्यावेळेला त्यांना बोलले होते की मला एवढ्या दूरचा प्रवास नको, आपण तारीख बदलू किंवा रद्द करू. पण त्यांचा आग्रह होता, म्हणे दीदी की गावातले लोक खूप छान आहेत, सगळे सहकार्य करतील, भले तुम्हाला उशीर झाला तरी आपण 9 ते 11 कीर्तन करू. त्याही वेळेला त्यांनी कीर्तनासाठी आम्हाला आग्रहाने निमंत्रित केलं आणि याही वेळेला त्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथे येऊन पोहोचलो. खूप गोड नियोजन आहे. गायनाची फार सुंदर अशी साथ देणारे हरिभक्तपरायण, मला थोडी पटपट नावं सांगा. माऊली महाराज हरिभक्तपरायण, सावंत महाराज हरिभक्तपरायण, काळे महाराज, दत्ता महाराज. तर या सगळ्या माझ्या भावंडांसाठी एकदा टाळी वाजवत आपण. फार सुंदर गाता महाराज तुम्ही, फार सुंदर, सगळ्यांचेच आवाज सुंदर आहे. मृदंगाची साथ देणारे आपल्या गावचं रत्न. मग हे वाचल्यानंतर मला कळालं, माठ गावचे भूषण आमच्या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गेले. आपल्याच गावच्या रत्नासाठी एकदा आपण टाळी वाजवूया. माठ गावचं दुसरं भूषण हरिभक्तपरायण योगेश महाराज देवीकर, तुमच्यासाठी देखील आम्ही टाळी वाजवतो. फार सुंदर मृदंग वाजवतो आपण. आणि आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्या कंठामध्ये उत्कृष्ट गायकी आहे, ज्यांचे हार्मोनियम खूप तयार आहे आणि गाण्याचं ज्यांना खूप चांगलं ज्ञान आहे, खूप एक चांगलं समज आहे आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, असे आदरणीय हरिभक्तपरायण महामुनी, आदरणीय महामुनी सर. तर आदरणीय गुरुजींना आमचं वंदन आहे, त्यांच्यासाठी देखील आपण टाळी वाजवूया. आणखी सर्व परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविक जन वारकरी आहेत. तुतारीवाले दादा चव्हाण आहात ना आपण, चव्हाण महाराजांसाठी टाळी वाजलेच पाहिजे, कारण खूप छान तुतारी वादन आहे आणि खूप त्यांना आवड आहे त्या गोष्टीची. तर खूप सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. चोपदार बाबा आहेत, इकडे 2 आहेत, तिकडे 1 आहेत, विनेकरी. आणि या कार्यक्रमाचं शूटिंग गावडे महाराजांचं YouTube चॅनल आहे. चॅनलचं नाव काय? ज्ञानदीप लावूजगी. त्यांची माझी ओळख आहे, पण मला नाव लक्षात राहत नाही. तर ज्ञानदीप लावूजगी या YouTube चॅनलवरती पुन्हा तुम्हाला हा कार्यक्रम पाहायला मिळेल. मोबाईलवरती जा, YouTube ओपन करा, त्याच्यामध्ये ज्ञानदीप लावूजगी या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे कार्यक्रम आपल्याला पुन्हा या चॅनलवरती पाहायला मिळतात. आज कीर्तनासाठी आवर्जून ज्या आहेत उपस्थित अशा आमच्या विद्यार्थिनी, भागवताचार्य, शिवपुराण, रामकथा यूट्यूबवरती जर आपण पाहायला गेलो तर सुंदर वक्तृत्व, सुंदर गायन आणि भागवत, रामायण, 18 पुराणांच्या कथा ज्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात, अशा युवा कीर्तनकार परमेश्वरी दिदी परभणी आज कीर्तनासाठी मी त्यांना आवर्जून घेऊन आले. आणि जिचा कोकिळेसारखा आवाज आहे, लहान आहे, पण फार सुंदर गाते अशी भक्तिताई, तिच्यासाठी देखील आपण टाळी वाजूया. भक्तिताईचं सुद्धा यूट्यूबवरती तुम्हाला गायन, कीर्तन ऐकायला मिळेल. आणि ऋतुजा आणि समीक्षा या 2 मुली आपल्याच भागातल्या आहेत, पण आपल्याकडे शिकायला आहेत. छोटे छोटे बाळगोपाळ देखील टाळ घेऊन उभे आहेत. परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, समोर काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, पण आता मला गडबडीत नाव लक्षात येत नाहीये. आपल्या चरणावरती माझं वंदन आहे, आपणालाही माझा सप्रेम जय हरी आहे, सादर वंदन. चेहरे ओळखीचे आहेत पण नावं लक्षात येत नाही. सगळ्यांना सादर वंदन. वेळ न घालवता आपण चिंतन पाहणार आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादासाठी मी म्हणते, म्हणून एकदा टाळी वाजवायची सगळ्यांनी, कारण कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांच्या साऊंडवरती आम्हाला होत नाही आहे. एक जी समजदारी असते साऊंड देण्याची तर ती त्यांच्याकडे आहे. तर या पवित्र वातावरणामध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहणार आहोत. विठ्ठल खूप गोड नियोजन आहे. बोलण्याच्या ओघात गुरुजी एक गोष्ट सांगायची राहून गेली मला. ही भाविका भगत नावाची मुलगी आहे, फार सुंदर वाजवते ती पखवाज, आणि थोड्या वेळाने आपण तिला संधी देऊ. खूप सुंदर वाजवते. खरं तर हे पुरुषाचं वाद्य आहे, पण एका मुलीनं किती सुंदर वाजवावं ना, त्याचं उदाहरण. आता कारखान्यावरती दादांच्या तिथे कार्यक्रम झाला होता, कीर्तन होतं, तर तिथं पिंपळगाव पिसा, हा लक्षात राहत नाही मला ना.
तर तिथे पण अवधेश बाबांनी तिचं कौतुक केलं, फार सुंदर वाजवते ते. तर आज पुन्हा एकदा आपण इथे या पंचकृषीमध्ये, या परिसरामध्ये या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगतायत, तर त्याचा एक सरळ अर्थ तुमच्या समोर मांडते. जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतात ती गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर मांडतात. माझ्या माईकला दादा फक्त ट्रबल आणि गेंद, बाकी इगो वगैरे कमी ठेवा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती विशेष प्रेम करतो की भक्तावर प्रेम करत असताना तो स्वतःचं देव पण विसरून जातो. आपणची देव होय गुरु. भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो. बऱ्याच वेळेला आपण तासनतास पूजापाठ करतो, उपासना करतो, व्रत वैकल्य करतो, पंढरीची वारी करतो, आठवडा भजन करतो, सप्ताहात सौजन्य दान देतो, अन्नदान करतो, सेवा करतो, आपण वारकऱ्यांची सेवा करतो. मग मनात एक गोष्ट असते की आपण केलेली सेवा, आपल्या अंतकरणातल्या गोष्टी देवाला कळत असतील का नसतील, तर त्याला सगळं कळतं. भगवान पवित्र मनानं सेवा करणाऱ्या साधकाची, भक्ताची मनीषा म्हणजे माणूस जाणत असतो. तो पडिये देहभाव आणि पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. भगवान भक्ताची खूप काळजी घेतो. कदाचित तेवढी काळजी कुणालाच घेता येणार नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली आघात निवारया. कुणी आपल्या मागे पुढे आपलं रक्षण कराल, पण आलेलं संकट निवारण करण्याची क्षमता त्याच्यात असेल का नाही काही माहिती नाही. पण भगवान परमात्मा त्या बाबतीमध्ये खूप सक्षम आहे. आली आघात निवारया. खरं तर तो दुर्लभ आहे तसा, कारण 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा तो स्वप्नात येत नाही. पण या भक्ताचा भाव पाहून तो सहज लीलया हाताला लागतो. योगक्षेम त्यांचा जाणी जड भारी, पण वाट दावी करी धरून या. महाराज म्हणतात आमचं हे जे बोलणं आहे त्याच्यावर तुमचा जर विश्वास नसेल ना, तर एक काम करा ना तुम्ही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी, तो पहावे पुराणी विचारुणी. पुराणांसोबत थोड्या गप्पा मारा, पुराणांसोबत चर्चा करा, मग तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या भगवंताची भक्ती करतो ती भक्ती व्यर्थ जात नाही. त्या प्रत्येक सेवेची, उपासनेची दखल भगवान परमात्मा घेत असतो आणि त्या पटीत आपल्यासोबत अनुकूलता तो निर्माण करतो. म्हणून भक्ती करणाऱ्या माणसानं असं कधी स्वतःचा आत्मविश्वास गमवायचा नाही की आम्ही केलेली उपासना देवापर्यंत पोहोचेल का नाही, देव आमच्या सेवेची दखल घेईल का नाही, आम्ही या एवढ्या मोठ्या जगामध्ये आम्ही एकटेच आहोत का, असं अजिबात नाही. ज्यानं देवाचा हात धरलाय त्याला कधी भयभीत राहण्याची गरजच नाही, कारण निर्भयता प्रदान करणारा भगवान परमात्मा आहे. असा महत्त्वाचा मोलाचा विषय या अभंगामध्ये महाराज मांडतायत. त्या अभंगाचं चिंतन करत करत आपल्याही भक्तीतलं बळ वाढावं, पांडुरंग परमात्मा विषयीचा विश्वास आणखी दृढ व्हावा, याच्यासाठी अभंगावर विशेष चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलाय. या अभंगावर आपल्याला विशेष चिंतन करायचं. पण ज्या महात्म्याचा अभंग आहे ते जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाहीये. ज्यांच्या चरित्रामध्ये भक्ती, ज्यांच्या चरित्रामध्ये त्याग, ज्यांच्या चरित्रामध्ये परोपकार, या सगळ्या गोष्टी ओतप्रोत पाहायला मिळतात, ते माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. अशी भक्ती केली जगद्गुरु तुकोबारायांनी, अशी भक्ती केली, अशी भगवंताची उपासना केली की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा, लागलिया छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. एवढं जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्माचं नामस्मरण केलं
एवढं नामस्मरण केलं. एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला. जगद्गुरु तुकाराम महाराज, एक दिवस त्यांच्या तोंडून एक अशी अमृत वचनं बाहेर पडली की महाराज बोलले, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येराणी वहावा भार माथा. महाराजांच्या तोंडून बाहेर पडले हे शब्द, पण काहींच्या अंतःकरणाला अमृतापेक्षाही जास्त सुख मिळालं आणि कुणासाठी ते बाभळीच्या काट्यासारखे टोचले बा. अरे म्हणे, वेदांचा अभ्यास करता करता आमचं डोकं पांढरं झालं, आम्ही आमच्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही, एवढा शास्त्राचा अभ्यास केला आणि ज्याला वेद कसे आहेत, शास्त्र काय आहे, त्याचं पहिलं पान काय आहे, त्याचं तोंड सुद्धा न पाहणारी माणसं म्हणतात की वेदाचा तो अर्थ आमासेचा ठावा आणि येराणी वहावा भार माथा. हे थोडंसं सहन नाही झालं आणि तटकन उठून देहूगाव गाठलं शास्त्रीजींनी. तुकाराम महाराज इथेच राहतात का? हो म्हणे, याच गावात राहतात. घर कुठे सांगता येईल का? असं बोट करून दाखवलं, या दिशेला घर आहे. दरवाजा वाजवला. तुकाराम महाराजांचं घर हेच का? हो म्हणे, महाराजांचं घर हेच आहे. कुठे आहेत महाराज? बहिर दिशेला गेले. दारामध्ये काही वेळ थांबले, दम निघेना शास्त्रीजींना. कोणत्या दिशेला गेलेले आहेत? म्हणे, त्या दिशेला गेलेला आहे. तिकडे गेले, पण आता त्या ठिकाणी महाराज कसे ओळखू येणार? बहिर दिशेला गेलेले तुकोबाराया, पण आवाज आला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रागानं लाल झाले शास्त्रीजी. महाराज, थाटानं सांगता वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येराणी वहावा भार माथा, हे सांगितलंय का वेदात की अपवित्र जागेवरती देवाचं नाव घ्या? अरे देवाचं भजन कुठं करावं हे तुम्हाला कळत नाही. लोकांमध्ये तुम्ही चांगला अपप्रचार चालवलाय की वेदशास्त्र फक्त आम्हालाच माहिती आहे, बाकीच्यांनी फक्त डोक्यावरती भार घेतलाय. शास्त्रीजी माफ करा, अशा जागेवरती मी देवाचं नाव घ्यावं ही काही गोष्ट मी ठरवून करत नाही. माझी अवस्था अशी झाली आहे, माझी मज झाली अनावर माझी अशी अवस्था झालीये. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. कशाच्या बाबतीमध्ये माझी वाणी माझ्या ताब्यात नाही? छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. तुकोबाराय म्हणतात, शास्त्रीजी माझं तोंड माझ्या ताब्यात नाही राहिलो. ऐकताय ना माठ? काय म्हणतात तुकोबाराया? माझं तोंड माझ्या ताब्यात नाही हो. बरं महाराज अजिबात खोटं बोलत नाही, आपल्यावर न घ्या. आपलं तोंड आपल्या ताब्यात आहे का? झोपले का काय? थोडंसं खरं खरं बोलायचं आहे आपल्याला. कीर्तनामध्ये अजिबात खोटं बोलायचं नाही. आपलं तोंड आपल्या ताब्यात आहे का? हो, आपलं तोंड आपल्या ताब्यात नाही ना. तुकोबारायांचं तोंड भजन करण्याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या ताब्यात नव्हतं आणि आपलं तोंड नको ते बोलायला आपल्या ताब्यात नाही. लक्षात घ्या, नको ते बोलण्याच्या बाबतीमध्ये ज्या लोकांची तोंड स्वतःचीच असताना सुद्धा स्वतःच्या ताब्यात नाहीत
आणि आज कलियुगातल्या लोकांची अशीच अवस्था झाली. सगळं त्यांचंच आहे पण त्यांच्याच ताब्यात नाही. पत्नी आपली आहे पण ती ऐकत नाही, उलट ज्ञान शिकवते. पोरं आपलीच आहेत पण ती आपलं ऐकत नाहीत. काहीच कोणी आपलं ऐकायला तयार नाहीये. पण लक्षात घ्या, आपलं तोंड आपल्या ताब्यात नसणं, ज्या माणसाचं तोंड स्वतःच्या ताब्यात नाही चुकीचं बोलण्याच्या बाबतीमध्ये, अशा लोकांच्या जीवनातल्या अडचणी मरेपर्यंत संपत नाहीत. मरेपर्यंत त्यांच्या जीवनातल्या अडचणी एक झाली की दुसरी चालूच असते. का? तोंड ताब्यात नाही. म्हणून कुणाला जरी नाही ताब्यात ठेवता आलं, कोणी जरी ताब्यात नाही राहिलं, तर किमान आपलं तोंड आपल्या ताब्यात असलं पाहिजे. कीर्तनातून दुसरं जरी काही नाही शिकता आलं, एवढं शिकलो तरी खूप काही झालं. जीवन तरी सुखानं जगता येईल आपल्याला. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एका राजानं सुंदर बंगला बनवला. बंगला तर तयार झाला, पण आपण बनवलेली वस्तू त्याचं कुणीतरी कौतुक केलं पाहिजे. म्हणून गावातल्या श्रीमंत शेठजीला बोलावलं. म्हणे, शेठजी बंगला पाहायला या आणि कसा वाटतं तुम्हाला बंगला ते सांगा. शेठजी बंगला पाहायला आले बरं. आणि बंगला पाहायला आल्यानंतर शेठजींनी पूर्ण बंगला फिरून पाहिला. एवढा सुंदर बंगला होता. शेठजी म्हणले, राजेसाहेब काय सुंदर बंगला आहे हो. बरोबर तुम्ही देवघर ईशान्य दिशेला केलेलं आहे. आग्नेय दिशेला स्वयंपाकाची व्यवस्था आहे. बैठक बरोबर आहे. खिडक्या असेल, प्रवेशद्वार असेल, सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध आहेत. अगदी काहीच चुकीचं नाही आहे. बऱ्याच वेळेला घर बांधत असताना आपण कुणाचं कधी कधी आपल्याला माहीत नसल्यानंतर आपण कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि मार्गदर्शन घेत नाहीत म्हणून बऱ्याच वेळेला लाखो करोड रुपये खर्च करून सुद्धा आपण उभ्या केलेल्या वास्तूमध्ये आपल्याला सुख लागत नाही बरं. त्याची कारणं काय असतात की काहीतरी वास्तूमध्ये आपल्याकडनं चूक झालेली आहे. तर मग तो शेठजी म्हणतायत की महाराज खूप सुंदर तुम्ही इमारत बनवली आहे, पण याचा दरवाजा छोटासा आहे. दरवाजा थोडा मोठा पाहिजे होता. राजा म्हटलं, एवढा सुंदर बंगला दरवाजा छोटा, मग तुम्हाला यात काही चुकी वाटते काय? नाही म्हणे, तुमच्या तब्येतीच्या मानानं चौकट लहानच आहे. म्हणे माझ्या तब्येतीचा आणि चौकटीचा काय संबंध? नाही म्हणे, यदा कदाचित तुम्ही जर गेले तर या छोट्याशा चौकटीतून तुम्हाला बाहेर कसं काढायचं? लक्षात घ्या, बंगला पाहायला बोलावलंय आणि शेठजी राजाला घराच्या बाहेर काढायचं चर्चा करताय. महाराज तुम्हाला बाहेर कसं काढायचं? राजाला एवढा राग आला. राजा म्हटला, या माणसाला बंगला पाहायला बोलावलं आणि हा माणूस म्हणतोय चौकट लहान आहे, तुम्हाला बाहेर कसं काढायचं? शिपायांना सांगितल्याला पकडा आणि कारागृहात टाकून द्या. पकडलं शेठजीला आणि कारागृहात टाकून दिलं. तेवढ्यामध्ये त्याची पत्नी आली. शेठजीची पत्नी म्हणते, महाराज महाराज आमचे शेठजी आले का? म्हणे, बाई तुम्हाला काय सांगावं, बंगला पाहायला बोलावलं आणि तुमचे शेठजी म्हणतात की चौकट लहान आहे, महाराज तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? बाई म्हटली, आमच्या मालकाला ना बोलायची अजिबात अक्कल नाही, त्यांना काही कळतच नाही. काही गरज आहे का शेठजींना असं बोलायची की महाराज तुम्हाला बाहेर कसं काढायचं? अहो कसंही काढू, उभं काढू, आडवं काढू, त्या चौकट तोडून काढू, पण असं बोलायची काही गरज आहे का? शेठजी महाराज म्हणतात, या बाईला सुद्धा काही बोलायची अक्कल नाही. शिपायांना सांगितलं, हिला पण कारावासात टाकून द्या. पकडलं, तिला कारागृहात टाकलं. मुलगा पळत आला. महाराज महाराज माझे आई वडील आले का? म्हणे, बाळा तू शिकलेला आहे, तुला सांगतो, तुझ्या वडिलाला तर अजिबात अक्कल नाही आणि आईला तर अजिबातच नाही. कारण मी बंगला पाहायला बोलावलं, शेठजीला मी बोललो की कसा आहे बंगला, तर शेठजी म्हणतात महाराज चौकट लहान आहे, तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? तुझ्या आईला गारानं सांगायला गेलो तर आई म्हणते चौकट तोडून काढू, नाही तर कसंही काढू, काय गरज होते असं बोलायची? मुलगा म्हटला, महाराज कसं सांगू तुम्हाला, माझ्या आई आणि वडिलांना दोघांनाही अक्कल नाही काय बोलावं म्हणून. काही गरज आहे का असं बोलायची? वडिलांना असं काहीच गरज नव्हती की चौकट लहान आहे तुम्हाला बाहेर कसं काढायचं हे बोलायची काहीच गरज नव्हती. आणि आईला सुद्धा असं बोलायची गरज नव्हती, उभं काढू, आडवं काढू, नाही तर चौकट तोडून काढू हे बोलण्याची काहीच गरज नव्हती. हा ना पोरा, अरे असं बोलायची काहीच गरज नव्हती. महाराज मी पण तेच म्हणतो, चौकट तोडून काढू, आडवं काढू, उभं काढू, नाही तर पेटून कधी येईन आतमध्ये, काही गरज आहे कसं बोलायची? महाराज म्हटले, हा पोरगा तर सव्वाशे रे, यालाही पकडलं आणि टाकलं कारागृहामध्ये. दृष्टांत संपला. दृष्टांतातून एकच सांगायचं आहे, ज्या लोकांना बोलायचं कळत नाही किंवा ज्यांचं तोंड स्वतःच्या ताब्यात नाही ना,
अशा माणसांच्या अशी जी लोक असतात त्यांच्या जीवनातल्या अडचणी मरेपर्यंत संपत नाहीत. म्हणून आयुष्यभर जीवनभर काही जरी नाही जमलं ना तर एक गोष्ट मात्र जमवून घ्या, आपली वाणी आपलं तोंड आपल्या ताब्यात ठेवावं. जे काही बोलाल तुम्ही ते चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करा. आणि याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगते, कदाचित मी कधीतरी सांगून गेले असेल, यूट्यूबवर कुणी ऐकलं असेल कुणी नसेल. आपल्या तोंडून चुकीचे किंवा चांगले शब्द जे काही बाहेर पडतात ना ते कधीच संपत नसतात. ते निसर्गामध्ये सारखे घुमत असतात. हा ध्वनी कधीच संपत नाही. मग आपण चांगलं बोललो तर ते शब्द असेच फिरतात निसर्गामध्ये आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात. आपल्या तोंडून जर वाईट बाहेर पडलं तर ते सुद्धा शब्द कधी संपत नाहीत. ते निसर्गामध्ये घुमत असतात, फिरत असतात आणि त्याचा वाईट इफेक्ट आपल्या जीवनावरती होत असतो. म्हणून संत जे आपल्याला आग्रहपूर्वक सांगतात ना की बाबा रे चांगलं बोला, भगवंताचं नामस्मरण करा, कारण हेच नाम साधना आपलं कल्याण करणार आहे. त्याच्या पाठीमागे कारणच हे आहे की तोंडातून बाहेर पडलेलं नाम हे कधी संपत नसतं. त्याची सगळी चांगली फळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळत असतात. तर तुमचं माझं तोंड हे नको ते बोलायला आपल्या ताब्यात नाहीये, पण संतांचं तोंड भजन करण्याच्या बाबतीमध्ये ताब्यात नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं तोंड माझ्या ताब्यात नाही शास्त्रीजी, माझी जीभ माझ्या ताब्यात नाही. दाखवा बरं तुमची जीभ. दाखवली जीभ, कचकन पकडली हो. ही जीभ ओठाच्या बाहेर खेचून काढली. जीभ जेव्हा ओठाच्या बाहेर खेचतात तेव्हा किती त्रास होत असतो याचा प्रयोग जेवण झाल्यानंतर करा. घरी जाताना थोडीशी उडून पहा, पण त्याच्यावरनं कळेल की तुकोबारायांच्या जीवनामध्ये जो परमार्थ तो काही त्यांना फुकट नाही मिळाला. किती लोकांचा त्रास झाला, किती जणांचा त्रास झाला, किती त्रासातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. जीभ ओढून धरली आणि जेव्हा जीभ खेचली बाहेर, शास्त्रीजींना वाटलं की आता महाराजांचं जे म्हणतायत ना की माझं तोंड माझ्या ताब्यात नाही, आता कसे भजन करताय ते पाहू. विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. तुकोबारायांच्या रोमारोमातून भजन बाहेर निघालं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा
करावा विठ्ठला जीवे भावे, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. जगद्गुरु तुकोबा यांच्या रोमारोमातून विठ्ठलाचा ध्वनी बाहेर पडला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हात जोडले शास्त्रीजींनी. चुकलो महाराज आम्ही, माझं बोलणं कान देऊन ऐका. तुकोबारांचं रोमरोम विठ्ठलाचं भजन करत होता. हे त्यांचं स्वतःचं अंग आहे. पण महाराज ज्या वाटेवरनं चालत होते ना, ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होती. ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होती. तुकोबारांची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला विठ्ठल विठ्ठल येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी पण विठ्ठल विठ्ठल आपल्या मुखाला येत नाही. काय सुंदर भक्ती आहे. आणि एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, ज्या वेळेला आपली वाणी अहोरात्र भगवान परमात्माचं चिंतन करेल ना, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये वेगळंच काहीतरी वेगळंच घडून जाईल. वेगळंच म्हणजे लक्षात घ्या, वेगळंच म्हणजे काय, चांगलं घडणार जीवनामध्ये. कदाचित तुम्ही काही स्वप्न पाहत असतो आपण जीवन जगत असताना, काही आपल्या आशा असतात, काही अपेक्षा असतात. न मागता सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होतील. पण त्याच्यासाठी नामसाधना आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. ज्यांनी भगवत भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलं, परमार्थाची पिढ्यानपिढ्याची परंपरा ज्यांनी अगदी कळशस्थानी नेऊन पोहोचवली, असे जगद्गुरु तुकोबाराया आपल्या भक्तीतला आत्मविश्वास वाढावा याच्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर गोष्ट सांगतायत की भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती प्रेम करत असताना तो किती स्वतःला विसरून जातोय. आपणची देव होय गुरु. आतापर्यंत अनेक अभंगावरती आपण भक्तानं देवावर केलेलं प्रेम ऐकलं असेल, पण या अभंगामध्ये देव भक्तावर किती विशेष प्रेम करतो त्याचं चिंतन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, देवानं आपल्यावरती प्रेम करावं याच्यासाठी एक सुंदर शब्द इथे वापरला आहे की आपण देवाला आपलं म्हटलं पाहिजे, माझं म्हटलं पाहिजे. माझ्या विठोबाचा याच्यामध्ये एक जवळीकता आहे, एक आपलेपणा आहे, एक अंतःकरणाचा हा विषय आहे. बऱ्याच ठिकाणी महाराज म्हणतात, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कधीतरी आपण देवाला माझं म्हटलं पाहिजे. देव माझा मी देवाचा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आता प्रेम भाव हा शब्द फार मोलाचा आहे. प्रेमाचे दोन प्रकार आहेत, एक व्यावहारिक प्रेम आहे आणि एक परमार्थिक प्रेम आहे. एक जीवाचं प्रेम आहे आणि एक देवाचं प्रेम आहे. जीवाचं प्रेम हे कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर ते बदलतं, ते कमी अधिक होतं. व्यवहारातलं प्रेम कायम टिकून राहत नाही, व्यवहारातलं प्रेम कायम टिकून राहत नाही. आणि व्यवहारातल्या प्रेमाला जर स्वार्थाची झालर लागलेली असेल तर ते प्रेम माणसाची अधोगती करतं, माणसाचं पतन करतं. व्यवहारिक प्रेम, जीवाचं प्रेम. पण परमार्थिक प्रेम हे कमी होत नाही, ते वाढत जातं. त्याच्यामध्ये कुठली विकृती नसते, ते शुद्ध असतं आणि ते माणसाची अधोगती करत नाही. देवाचं प्रेम, परमार्थिक प्रेम व्यक्तीचा विकास करतं, माणसाला अजर अमर पदापर्यंत घेऊन जातं. एवढंच नाही, या परमार्थिक प्रेमामध्ये माणसाचा नावलौकिक होतो आणि संसारिक प्रेमामध्ये माणसाची बदनामी होते. हा फरक आहे दोन्ही प्रेमातला. व्यवहारिक प्रेम माणसाचं पतन करतं, तर परमार्थिक प्रेम माणसाचं उत्थान करतं. माणसाची उन्नती होते, विकास होतो, माणसाची प्रगती होते. या नश्वर देहाच्या माध्यमातून केवळ एक प्रेम परमेश्वरावरती केला आपण तर माणूस अजर अमर पदापर्यंत पोहोचतो. संत मीराबाई, सगळी साधू संत काय केलं या लोकांनी? भगवंतावर प्रेम तर केलं. मीराबाई तर फार सुंदर सांगतात, प्रेम पियाला जब से पिया है, प्रेम पियाला जब से पिया है, दिल का है हाल, दिल का है हाल. अंगारों पे नींद आ जाए, कांटों पे आराम, सांसों की माला में सिमरूं मैं पी का नाम, सांसों की माला में सिमरूं मैं पी का नाम. स्वर की गति में क्या जानूं, स्वर की गति में क्या जानूं, मैं तो हरि 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 कहना जानूं, मैं तो हरि 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 कहना जानूं. प्रेम के
जब से पिया है. परमार्थिक प्रेमामध्ये माझ्या ताईंनो प्रेमाचा प्याला घेतला माझ्या मीराबाईंनी. ईश्वरीय प्रेमाचा प्याला घेतला माझ्या सखूबाईंनी. काय त्रास झाला सखूबाईला सासरवाडीमध्ये. सासूनं जळत्या लाकडानं मारलं, पतीनं मारलं, सासऱ्यानं त्रास दिला, पण तिनं पंढरपूरची ओढ लागलेली होती तिला. 8 दिवस अन्न पाण्याविना तिला घरात उपवाशी ठेवलं. पण माझ्या सखूबाईला श्री विठ्ठलालाच दया आली का त्या भगवान परमात्माच्या प्रेमाचं पान तिनं केलेलं होतं. तर या सगळ्या संत मंडळीनं परमार्थिक प्रेमाचा प्याला पिले तर या प्रेमाच्या रसपानामध्ये त्यांचं नाव अजर अमर झालं. आपल्या सगळ्यांसाठी त्यांची उदाहरणं प्रेरणादायी ठरली, ऊर्जेचे स्रोत ठरले. का? हे परमार्थिक प्रेम आहे. व्यावहारिक प्रेम माणसाचं पतन करतं तर परमार्थिक प्रेम माणसाला उन्नत करतं. म्हणून या नश्वर प्रेमाच्या नादी लागण्यापेक्षा परमार्थिक प्रेमाचा ध्यास धरलेला कोणता वाईट आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, व्यावहारिक प्रेम याच्यावर एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. उदाहरण बहुतेकांच्या परिचयाचं आहे. माठ ऐकताय ना सगळे? माठ सगळे ऐका. गावाचं नाव खूप छान आहे रमेश भाऊ. तर एक व्यावहारिक प्रेमावर एक उदाहरण आहे, सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे. कदाचित यूट्यूबवरती माझ्याच तोंडून तुम्ही ऐकलं असेल कधी. ऐका. एक श्रीमंत घरची बाई होती. तिला सोन्या नाण्याचा खूप छंद होता. सोन्यापुढं तिला सणाची देखील किंमत नाही, एवढं तिला सोनं आवडायचं. आणि आमच्या महिलांना निसर्गतः सोन्याची आवड आहे. सोनं फार आवडतं. सोनं पोटाला देतं का माझ्या ताईंनो? पण त्याच्याशिवाय पोट भरतं का? नाही. तर सोनं हा महिलांच्या आवडीचा विषय. त्या बाईला खूप दागिने. किती दागिने होते बरं? पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा. नाकात नथ घालून सगळा थाटमाट करुणी नेसले गा. एक आकार काढा तुम्ही पण. नेसले ग नेसले ग नेसले ग. जय हो. नेसले गा शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा. नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. ए नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या, डोरला, सकाळ्या, पैजण, कमरेला कंबरपट्टा. पुतळ्या, डोरला, सकाळ्या, पैजण, कमरेला कंबरपट्टा. नाकात नथ घालून सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी नेसले गा नेसल्या गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा. शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा. नेसले गा शालू पैठणचा. फार सुंदर महाराज, फार सुंदर, खूप छान. त्या बाईला खूप दागिने होते. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कमरपट्टा, नाकात नथ घालून खूप दागिने तिला. पण बाईला नवीन दरवर्षाला दागिना घेतल्याशिवाय चैनच पडत नाही. ती बाई म्हणते, बंटीचे पप्पा या सणाला मला कोणता दागिना घेता? तो म्हटला सगळे दागिने आहेत तुला. ती म्हटली आता मला या सणाला ना 2 तोळ्याची नथ पाहिजे. तो म्हटला अगं नथ कुठं 2 तोळ्याची असते का? 2 काय 10 तोळ्याची घेतली असते, पण आपल्या नाकाच्या मापानुसार नथ घ्यावी. ती म्हटली आता नाकाचं माप काढायचं नाही, मला 2 तोळ्याची नथ पाहिजे म्हणजे पाहिजे. आता स्त्री हट्ट आहे. स्त्री हट्ट फार कठीण असतो. मालकानं विचार केला कामाचे दिवस तोंडावरती आहे, आता हिला नाही म्हणावं तर आपल्याला अडचण होईल. म्हणून
तो गृहस्थ गेला आणि त्यानं 2 तोळ्याची नथ आणली. त्या बाईनं नथ नाकात घातली, एवढी वजनदार नथ नागपुडीच खाली गेली. पण बाई मोठी विचित्र बाबा, तिनं दोरानं वर बांधली नथ. कपाटाच्या समोर नागपुडी फुगवायची आणि पाहायची. मालक म्हटले, पप्याची माय, अख्ख्या माठमध्ये तुझ्यासारखं नाक नाही बघ, काय सुंदर दिसतेस तू. मालकानं कौतुक केलं, पण पोट कुठं भरतंय. मग तिनं गल्लीतल्या आया बाया बोलावल्या, राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा कांचन शीतल मेघा श्यामा. सगळ्यांना बोलावलं. एका हातात चहाचा कप द्यायची, दुसऱ्या हातात नथ दाखवायची. पहा ना, आमच्या पप्याच्या बापानं किती गोड नथ घेतली. बाया पण मोठ्या विचित्र. चहा पिईपर्यंत म्हणायच्या, बाई लक्ष्मीसारख्या दिसतालो या नथानं. आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडला की म्हणायच्या, बाई दुसरं भुताडच दिसलं. एक एक बाई एक एक प्रकारचं बोलत होती. म्हणायची भुताडच दिसलं. एक तर म्हटली, बाई ही काळी खाप एवढी वजनदार आणि त्यात हिनं मोठी नथ घेतली, ही म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखी दिसलं. एक एक प्रकारचं बोलायच्या, पण तिला फुगवायच्या, तिचं कौतुक करायच्या. उद्या संक्रांतीने अगोदरच्या दिवसापर्यंत ह्याला नथ दाखव त्याला नथ दाखव, आणि संध्याकाळी कशात नथ टाकली तिलाच लक्ष नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे सुटली, स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावरती घातलं, पितळी डबा घेतला, त्यात सोन्याचे दागिने होते. सगळे दागिने तिने अंगावरती चढवले. तिला नथ घालायची होती 2 तोळ्याची, पण ती नथच सापडेना. फिरून फिरून 2 ग्रॅमची नथ सापडायची. सकाळी तिचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत होता, पण जशी जशी नथ सापडेना तशी सुकलेल्या सूर्यफुलासारखी झाली. तिला नथच सापडेना. गल्लीतल्या बाया आल्या, म्हणे, अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली, हा पुढं आले मी. काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटलं, सणासुदीची रडते, ह्याच्यानं कोण आधी लागायला, चला आपलं. बाया गेल्या. आता खरं बोला माझ्यासोबत, आपल्या गल्लीतलं महिला मंडळ दिसलं आणि त्या जर आपली मंडळी दिसली नाही तर आपण विचारणार का नाही आमच्या घरचे कसं काय दिसणार? आपण विचारताल का नाही तुम्ही? खरं खरं बोला, किमान मान तरी हलवा. विचारणार का नाही आमच्या घरचे कसे दिसणार? तसं या माणसानं पारावर बसलेलं होतं. यानं विचारलं, अक्का आमच्या घरचे कसं काय नाहीत तुमच्यामध्ये? बाया म्हटलं, ते घरात रडत बसलेत. काय झालं म्हणे? जाऊन विचारा. त्यानं टुमकनं पारावरनं उडी मारली, पळतच गेलं. दारातूनच ओरडलं, हे बब्याची माय. ती म्हटली, काय काय झालं तुला? कसं सांगू? हा म्हटलं, झालं काय? तुम्ही आणली होती. हा म्हटलं, मी काय आणली होती? ती म्हटली, तुम्हीच आणली होती. हा म्हटलं, मी काय आणली होती? याच्या छातीचे ठोके वाढले, कारण शब्दाला वेलांटी लागलेली होती. कोणत्या शब्दानं कोणाचा बीपी लो होईल सांगता येत नाही. ती म्हटली, तुम्हीच आणली होती. हा म्हटलं, मी काय आणली होती? ती म्हटली, 2 तोळ्याची. याचा श्वास मोकळा झाला. हा म्हटला, नथ म्हणतेस का? ती म्हटली, हो, दुसरं काही म्हणत नाही, तेच. हा म्हटलं, लवकर म्हणायचं ना, अटॅक आला असता ना मला. मी काय आणली होती? मी राम अवतारी माणूस आणि तू मला म्हणतेस तुम्ही आणली होती. ती म्हणते, मला नथच म्हणायची होती, पण शब्द फुटना. तो म्हटला, नथ सापडत नाही का तुझी? हो, कुठं पडली कळच ना. तो म्हटला, रडू नको, मी तुझी नथ शोधू लागतो. BP शुगरचं पेशंट आहे, तरी पण नथ शोधू लागतंय तिला. कपाट, कपडे, किचन, हॉल, बेड सगळं पाहिलं, पण नथ काही सापडना. परेशान झाली, हिचं काही रडणं थांबना. हे म्हणता, ग रडू नको ग तू पप्याची माय. पण पप्याच्या माईला नथच पाहिजे होती. तिचं रडणं काही थांबच ना. माझ्या ताईंनो, तो माणूस म्हणतो की घरच्या लक्ष्मीनं सणासुदीला कधी रडायचं नसतं. बाई माणसानं कधी सणासुदीला रडायचं नाही. कीर्तनातून बाकीचं काही जरी नाही शिकता आलं, तेवढं तरी शिकायचं आपल्याला की घरातल्या स्त्रीनं, ग्रहलक्ष्मीनं कधीही घरामध्ये रडायचं. आजपासून या तुम्हाला कधीच रडलेले दिसणार नाहीत घरामध्ये, बरोबर का? घरात रडणार का तुम्ही? अजिबात रडायचं नाही. ज्या बाईला वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी, धन राहावं, घराचा मान वाढावा, घराला किंमत प्राप्त व्हावी गावामध्ये, आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, असं जर वाटत असेल तुम्हाला माझ्या ताईंनो, तर घरातल्या स्त्रीनं, ग्रहलक्ष्मीनं, घरातल्या बाई माणसानं कधी चेहरा रडका ठेवायचा नाही. सदा प्रसन्न चेहरा ठेवायचा. नाही तुमच्या घराची प्रतिष्ठा किंमत वाढली तर मग मला बोला तुम्ही. कारण चेहऱ्यावरचं हसू ही माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. ही सगळ्यात मोठी श्रीमंती. काही लोक संपत्तीनं श्रीमंत असतात,
पण चेहरे एवढे उदास असतात, काय सांगावं तुम्हाला. विचारावं लागतं, क्यों रोते हो? भाई हम रोते नहीं, सूरत ही ऐसी है. आम्ही रडत नाही, आमची तोंडच अशी आहेत. म्हणून रडवेलं तोंड कधी ठेवायचं नाही. अरे खिशात रुपया नाही, नसू द्या, मिशीवर बोट फिरवत, आनंदानं चेहरा प्रसन्न ठेवत चला चहा घ्यायला, रुपये नसू द्या खिशामध्ये. तुमचा चेहरा प्रसन्न असेल ना तर समोरचाच म्हणाल, बिल तुम्ही देऊ नका, मीच देतो. हा, पण चेहरा प्रसन्न पाहिजे माणसाचा. ही माणसाची श्रीमंती आहे. नाही तर नाकात नथ, गळ्यात अलंकार, कानात मोठे 5-5 ग्रॅमचे 10-10 ग्रॅमचे झुंबर, पण तोंड असलं पडलेलं, बाप रे बाप, पाहूनच थंडी ताप येईल. तोंड काहींची तशी असतात. म्हणून माझ्या ताईंनो, नेहमी सदा प्रसन्न, खुश राहण्याचा, प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. भगवान श्रीकृष्ण परमात्माला श्रीकृष्ण परमात्माला परिपूर्णतम अवतार उगीच म्हणतात का? का म्हणतात? एवढी भयानक संकट भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुणीतरी विचारलं जरासंधानं की कृष्ण, जरासंध का कोण होतात मला नेमकं नाव लक्षात येत नाही, म्हणे तेवढ्या गर्दीमध्ये कृष्ण कसा ओळखायचा? मथुरेतल्या गर्दीमध्ये कृष्ण ओळखायचा कसा? म्हणे जो हसरा आहे ना, ज्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे ना, तो कृष्ण आहे. अरे म्हणे चेहऱ्यावर हसू असलेला कृष्ण, मग बरेच जण लोक हसतात, मग सगळेच कृष्ण आहेत का? नाही म्हणे, भयान दुःखाच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी सगळी लोक भयभीत असताना सुद्धा जो हसतोय ना, तो कृष्ण आहे ओळखायचा. याचा अर्थ आहे की ज्याला दुःखात सुद्धा स्वतःला प्रसन्न ठेवता येतं ना, समजावं त्या व्यक्तीचं जीवन सफल झालेलं आहे. म्हणून सगळ्यात मोठी श्रीमंती आपल्या चेहऱ्यावरचं हसू. प्रसन्न राहत चला. भले एखादं संकट आलं, संकट हे कधीही थांबण्यासाठी नसतं, ते जाण्यासाठी असतं. ननित्यम लभते सुखम, ननित्यम लभते दुःखम. सुख आणि दुःख हे कायम कुणाच्याही उतार्यावरती नाही, कुणाच्याच उतार्यावर ते कायम नाही, ते बदलत राहतात, बदलत राहतात. सुखाचे दिवस येतात, ते सुद्धा जात असतात. दुःखाचे दिवस येतात, ते सुद्धा कधी थांबत नसतात. कधीतरी आपल्या भिंतीवर, आपण नेहमी ज्या दिशेला पाहत असू ना, त्या भिंतीवरती एक वाक्य लिहून ठेवा, हेही दिवस जातील. हे वाक्य लिहूनच ठेवायचं, हेही दिवस जातील. अतिशय दुःखात असाल तर ते वाक्य तुम्हाला आधार देईल, धैर्य देईल. जर अतिशय दुःखामध्ये असाल तर हेही दिवस जातील, हे वाक्य तुम्हाला संकटात, दुःखात धैर्य देईल. आणि जर खूप सुखात असाल तर तुमच्या जमिनीवर पाय ठेवण्याचं काम सुद्धा तेच वाक्य करेल, हेही दिवस जातील, जास्त उन्मत्त व्हायचं नाही. हे वाक्य फार सुंदर आहे, हेही दिवस जातील. तर मला सांगायचं आहे की चेहऱ्यावरचं हसू कधी गमवायचं नाही आणि घरच्या लक्ष्मीनं कधीच रडकं चेहरा तोंड ठेवायचं नाही. सतत प्रसन्न राहायचं. तुमच्या घराची 6 महिन्यात नाही प्रगती झाली तर मग मला बोला. ही उपासना आहे, ही एक साधना आहे. सतत चेहरा प्रसन्न ठेवणं ही सुद्धा एक उपासना आहे. ज्या बाईला वाटतं की घरात रोगराई येऊ नये, आता तुमचा विषय निघाला म्हणून काही गोष्टी सांगते मी तुम्हाला. ज्या बाईला वाटतं घरात रोगराई येऊ नये आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आजारी पडल्या कारणानं पैसा खर्च होऊ नये, लक्ष्मी टिकून राहावी, असं जर वाटत असेल ना तुम्हाला, घरात लक्ष्मी टिकावी, तर त्याच्याकरता रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच धुवून काढायचे. रात्रीच्या जेवणाचे भांडे सकाळी कधी धुवायला ठेवायचे नाही. रात्रीच्या स्वयंपाकाचे जेवणाचे भांडे रात्रीच धुवून काढा. त्यानं घरातलं आरोग्य चांगलं राहतं आणि घरात लक्ष्मी टिकून राहते. कारण संध्याकाळी लक्ष्मीचा प्रवेश असतो आपल्या घरामध्ये. म्हणून रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच धुवून काढा. मग ते तुम्ही काढा किंवा कुणा करणं, जसे तुम्हाला स्वच्छ करायचे तसे करा. नाही, आरोग्यामुळे बोलते मी, बाकी काही भरत नाही तुम्हाला. तर रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच. तुम्ही स्वयंपाक करताय ना सकाळी, तर पहिले स्वयंपाकाला लागल्यानंतर पहिली भाकरी गाईसाठी बनवा, छोटीशी भाकरी. हे गृहस्थ जीवनाची काही आचारसंहिता आहे, ती तुम्ही सांभाळली तर तुमच्या एवढं सुखी कोणीच नाही. आपल्याकडे सगळे पण सुख नाही आहे, तर कुठे छोट्या छोट्या गोष्टी चुकतात आपल्या. पहिली भाकरी गाईच्या नावची छोटीशी गाईची भाकरी बनवायची पहिली. शेवटची भाकरी कुत्र्याची बनवायची. देवाला नैवेद्य दाखवायचा, गाईला भाकरी द्यायची. देवाला नैवेद्य दाखवला, सगळ्या लोकांनी उरलेला स्वयंपाक खायचा, तो प्रसाद असतो. हे जपायचंय तुम्हाला. आणि स्नान केल्याशिवाय स्वयंपाकाला लागूच नका. काही मोठं डोक्याचं टोपलं घेऊन तशाच भाकरीवर बसतात. म्हणजे मी तुमचं अजिबात काही सांगत नाही, मी काहींचं सांगते.
काहीच कळत नाही काहींना. ब्रश करणार नाही, आंघोळ करणार नाही, झाडून काढणार नाही, चूल साफ करणार नाही, शेगडी स्वच्छ करणार नाही की लगेच स्वयंपाकाला लागणार. तसं करू नका. घरात सुख समृद्धी वैभव टिकून राहावं असं वाटत असेल तर या गोष्टी सांभाळायच्या. संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेत कधी घर झाडायचं नाही. लक्ष्मी यायच्या वेळेला केस मोकळे सोडायचे नाही. त्यावेळेला दाताला ब्रश लावायचा नाही. त्यावेळेला कुणाला चुकीचं बोलायचं नाही. का? लक्ष्मी आपल्या घरी येत असते, मग तिचं स्वागत व्हावं याच्यासाठी सायंकाळ होण्याच्या आतच घर स्वच्छ करा किंवा नंतर करा. पण ऐन लक्ष्मी येण्याच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी गृहप्रवेश करताना तिला झाडून लावायचं नाही कधी. तर तिच्या येण्याची तिला प्रसन्न वाटलं पाहिजे. आपल्या घरासमोर आल्याबरोबर तिनं आपल्या घरात प्रवेश केला पाहिजे. आणि त्या काळात लक्ष्मी येण्याच्या काळामध्ये सगळं घर अगोदरच स्वच्छ करून त्यावेळेला तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. भले स्वयंपाक करत असाल तर हरिपाठ करा त्यावेळेला. कारण हरिपाठ करण्यानं, नामस्मरण करण्यानं लक्ष्मीचं मन तिथे लागेल. अरे माझ्या नारायणाचं भजन या घरामध्ये आहे, आता मी इथं मुक्कामाला थांबते. लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. मग तुम्ही त्यावेळेला जर सत्संग केला, वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर उगीच श्रेष्ठ नाहीये. कारण या संप्रदायानं एवढ्या सुंदर गोष्टी आपल्याला सांगितल्या. पहाटे काकडा करा आणि सायंकाळच्या वेळेला हरिपाठ करा. काकडा आणि हरिपाठ हीच वारकऱ्यांची संध्या आहे. ही वारकऱ्यांची संध्या आहे. ती सांभाळा. लक्ष्मीसहित नारायण आपल्या घरामध्ये मुक्कामाला राहील. आपलं घर ऐश्वर्यानं भरभरून जाईल. या गोष्टी सांभाळायच्या. दारामध्ये झाडू कधी ठेवायचं नाही माझ्या ताईंनो. झाडू दारात ठेवायचं नाही. बाहेरचा माणूस आल्याबरोबर त्या झाडूवर लगेच नजर पडेल अशाही जागेवर झाडू ठेवायचा नाही. झाडू नेहमी लपवून ठेवायचा. ईशान्य कोपऱ्यात कधी झाडू ठेवायचा नाही, कारण ते देवाची जागा आहे. या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. या जर तुम्ही सांभाळल्या ना, तुम्ही खरंच सुखी व्हाल. तो माणूस म्हणतो, पप्याची माय सणासुदीला बाई माणसानं रडायचं नाही, तो रडू नको. ती म्हटली माझी नथच सापडेना. चला दृष्टांताकडे आता. माझी नथच सापडेना. तो म्हणतो रडू नको ग, सणासुदीला रडू नये, तू रडू नकोस. ती म्हणते माझी नथ शोधून द्या. नथ दोघंही शोधताय, नथ काही सापडेना. बाईचं रडणं काही थांबना. मग त्यानं खिशातून फोन काढला आणि फोन लावला. हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, मी आलोय. हिच्या लक्षात आलं आता हे नथ आणायला जाणार आहे. मग तिनं हे नथ आणायला निघालं. तिनं विचारलं चहा ठेवू का? तो म्हटलं मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेव चहा. मग ती म्हटली चहा करते, नंतर जातो मी नथ आणायला. त्यानं तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकलं, साखरेचा डबा खाली घेतला, झाकण उघडलं आणि अशी ओंजळ भरून साखर घेतली. माठकर गंमत तर ऐका, त्या ओंजळभर साखरेतच तिची नथच आली. पण जोरात चिरकली ती, पप्याचा भा. याला वाटलं चिटकली शेगडीला, आता काही हे म्हणतं काय झालं, माझी नथ सापडली माझी नथ. ती म्हटली आता तुम्हीच चहा शिजवा, तुम्हीच प्या, चालले मी वाण द्यायला. याला बसवलं चहा बनवायला आणि ती गेली वाण द्यायला. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून मला एकच सांगायचं आहे, हे व्यावहारिक प्रेम आहे, हे जीवाचं प्रेम आहे. जीवाचं प्रेम कधी व्यक्तीवर, कधी वस्तूवर, कधी व्यक्तीवर. ते कमी अधिक होतं, ते बदलतं, ते रडवतं माणसाला. हे व्यवहारातलं प्रेम आहे. व्यवहारातल्या प्रेमानं माणसाच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू येतील, असंही व्यावहारिक प्रेम आहे. पण परमार्थिक प्रेम अद्भुत आहे. त्याचं थोडंसं चिंतन करून आपण पुढे चालू. विठ्ठल विठ्ठल परमार्थिक प्रेम तुम्हाला सांगण्यासाठी रामायणातला प्रसंग सांगते. रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर काही क्षण आपण रामाचं भजन करू. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने. राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम
राम राम राम सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 जय श्री राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम जय जय प्रभु रामचंद्र भगवान की जय। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। रामायणातला प्रसंग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही 4 भावंड राम राजभवनासमोर आले। दृष्टांत फार सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका, कानाचं मनाचं समाधान होईल। राम म्हणतात आपल्याला खेळ खेळायचा। राजभवनासमोर आले, राम म्हटले 2 गट तयार करा। लक्ष्मणजी म्हटले दादा मला तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच मी खेळत नाही, आत्ताच बाजूला निघालो। लक्ष्मणजी फार सावध आहेत, का बरं? ते शेषाचा अवतार आहे। शेष म्हणजे साप, सापा एवढं कोणी सतर्क आहे का? नाही, साप फार चपळ आहे, सतर्क आहे। लक्ष्मणजी म्हणतात तुझ्या सोबत घ्यायचं असेल तरच मी खेळत नाही, तर निघालो बाजूला। राम म्हणतात लखन तुला माझ्यासोबत ठेवतो। लक्ष्मणजी रामचरणावरील प्रचंड श्रद्धा आहेत। श्रद्धा तिला म्हणतात जी कधीच बदलत नाही, आणि जी बदलते ती कधी श्रद्धा होऊ शकत नाही। राम म्हणतात तुला माझ्यासोबत ठेवतो लखन। आता लक्ष्मण जर रामाच्या गटात आले तर खाली 2च शिल्लक राहिले। गट तयार करा म्हणायची गरजच नाही, आपोआप गट तयार झाला। पण राम प्रत्येकाच्या मनाचा विचार करतात। राम म्हणतात भरता तुला जर उरलेला गट मान्य असेल तरच खेळ खेळू, नाही तर खेळ मोडू। भरत म्हणतात दादा तुझा खेळ पूर्ण करण्यासाठी जर मला विरोधी गटात उभं राहायची वेळ आली ना तरी मी राहील, पण तुझा खेळ पूर्ण करेन। याला समर्पण म्हणतात। हे समर्पण आहे। तुम्ही सुखी राहत असाल ना तर आमची तयारी आहे कसं पण राहण्याची। चाहे जैसे मुझे रख लो कुछ ना कहूँगा मैं, तेरा ही था तेरा ही हूँ तेरा रहूँगा मैं। चाहे जैसे मुझे रख लो कुछ ना कहूँगा मैं। देवा तुझा खेळ जर पूर्ण होत असेल तर विरोधात पण उभं राहील। कोणीतरी बोललं भरतजीला भरता देवाच्या विरोधी गटात उभं राहणं म्हणजे पराभव होणं, याच्या पलीकडे दुसरं काही नाही। हरावं लागेल तुम्हाला, काय भेटणार आहे पराभवाशिवाय? शब्दाकडे लक्ष द्या बरं। भरतजी बोलले देवाच्या विरोधी गटात उभं राहून आम्हाला काय मिळणार आहे सांगू तुम्हाला? गटात राहणाऱ्यांना जे भेटणार नाही ते आम्हाला मिळणार आहे। म्हणे काय? म्हणे देवाच्या गटात राहणारे प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील, पण आम्ही विरोधी गटवाले प्रत्येक डावाला त्या परब्रह्माचं तोंड पाहू, याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता आहे? आणि देवाचं तोंड पाहण्याचा फायदा आहे। कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती। कोटी ब्रह्म हत्याचं पातक नष्ट होतं देवाचं तोंड पाहिल्याचा प्रभाव, त्याचं फळ। आम्ही प्रत्येक डावाला त्याचं तोंड पाहू। खेळ चालू झाला। भरतजी जोरात चेंडू मारायचे, माठकर जोरात चेंडू मारायचे। चेंडू देवाच्या जवळ जायचा आणि 2 हात दूर थांबायचा। कोणीतरी बोललं भरतजीला भरता जिंकायचं म्हणून जोरात चेंडूला लात मारता का? जिंकायचंय तुम्हाला? भरतजी म्हटले मला जिंकायचंय म्हणून मी जोरात लात मारत नाही। मग या चेंडूला जोरात लात मारून मी परब्रह्माजवळ पाठवतोय। राम साक्षात परब्रह्म आहे। त्याच्या प्राप्तीसाठी जपी तपी हठयोगी 80 हजार वर्षापासून तपश्चर्या करतात तरी तो स्वप्नात येत नाही। पण हे याला मी काय करतोय? या चेंडूला पाठवतोय परब्रह्माकडे, पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, जवळ जातो 2 हात दूर थांबतंय। देवाच्या जवळ पाठवूनही जे देवापासून 2 हात दूर राहतात ना ते लाथाचेच मालक असतात, म्हणून मी याला लाथ मारतोय। कोणीतरी बोललं रामाला राघव
भरतजी लाथ मारताय, चेंडू 2 हात दूर थांबतोय, मग तुम्ही पण लाथ मारा, तुम्ही कशाला हातानं उचलता? आता पहा माझ्या देवाचा प्रेमभाव. भगवान बोलले, माझा भरत संत आहे आणि संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे निघतो ना, भले तो माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला, तो थकला थांबला, तर मी त्याच्यापर्यंत जातो. हा माझा प्रेमभाव आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. भगवान म्हणतात त्याला यायची गरज नाही, मी जातो त्याच्याकडे आणि जसा चेंडू उचलतो ना तसं मी त्याला सहज उचलून घेतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. तर ऐसा भगवान परमात्मा भक्तावरती प्रेम करत असताना स्वतःचा देव पण विसरतो. अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान देत असताना त्यानं कुणालाही सांगून ते ज्ञान त्याला देता आलं असतं कुणाकरवी, पण नाही. भक्तावर विशेष प्रेम असल्या कारणानं तो स्वतः गुरु झाला. अर्जुनाच्या माध्यमातून तो जगद्गुरु बनला. कृष्ण वंदे जगद्गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणची देव होय गुरु. भगवान भक्ताचं अंतःकरणही वाचतो. अभंगाचं दुसरं पडिये चरण. देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना. भक्तिताईसाठी आपण टाळी वाजवूया. फार सुंदर, फार सुंदर. साऊंडवाले दादा, भाविका ताईची जी चाट आहे ना त्याला ट्रबल द्या. तुम्ही काही बेस वगैरे दिला असेल तर ते कमी करा, त्याला ट्रबल द्या. मॉनिटरचा आवाज वाढवा त्या माईकचा. पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. अभंगाच्या दुसऱ्या चरणावरती आपण थोडंसं चिंतन करू, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. रमेश भाऊ ऐका, एक 5 मिनिटामध्ये आपण चिंतन करू. भगवान भक्ताचं अंतःकरण वाचतो बरं. तुम्हाला वाटत असेल आपल्या मनातल्या भावना देवाला कळतील का नाही? सगळं कळतं त्याला, सगळं कळतं. एक उदाहरण आहे. राम रावणाला मारून अयोध्येला आले. राम खूप थकले होते युद्ध करून. सासरवाडीचं पत्र आलं, राघव विश्रांतीसाठी काही दिवस या. समजदार जावाई, सासरवाडीचा फोन पत्र आलं की लगेच आलो म्हणत नाही. आता एवढे भांबावलेत,
हॅलो, आलो 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 नाही, हॅलो आहे. एक म्हण आहे पहा आपल्यामध्ये प्रचलित, दूर जवाई खुदा समान, गाव जवाई आधा और घर जवाई रिकामी जागा तुम्हीच भरा. राघव म्हणतात नाही मला आता अयोध्येत थांबायचं, मला येऊन नाही चालणार. नाही म्हणे राघव, एका दिवसासाठी या. सासरा खूप चांगला होता रामाचा, मन नको मोडायला म्हणून रामानं जायचा निर्णय घेतला. एका दिवसात जाऊन येऊ, एक दिवसासाठी थांबू. सगळी वानरं म्हटली भगवान हमें भी ले चलो, हम भी आना चाहते हैं. भगवान बोलले सासरवाडीमध्ये तुमचं काय काम, तिथं माझा सन्मान होणार, तुम्ही तिथं झाडं मोडणार, कुणाच्या घरावर उड्या मारणार, तिथं माझी किंमत कमी करताल तुम्ही माकडं आहात, तुम्हाला नाही घेऊन जाणार. नाही भगवान, अजिबात आम्ही गोंधळ घालणार नाही, आम्हाला पण घेऊन चाला ना. राम म्हणतात नाही, पण त्यांनी वशिला लावला जामवंत काकाकडे. काका हमें भी ले चलो ना, हम भी आना चाहते, भगवान का ससुराल हम भी देखना चाहते, जनकपुर देखने की इच्छा तो हमारी भी है, हमें आने दो ना. ठीक आहे. जामवंत काका म्हणतात अरे आपली वानराची जात झाडं मोडणार, काय काय नुकसान करणार, मग राघव देवाला त्रास होणार त्या गोष्टीचा. वानरांनी शब्द दिला भगवान काका आम्ही अजिबात एकही गोष्ट मनानं करणार नाही, तुम्ही जे सांगताल आणि जे करताल तेच आम्ही करणार, एकही गोष्ट आगाऊ करणार नाही. जामवंत काका म्हटले नेमकं काय म्हणे, तुम्ही उठले की आम्ही उठणार, तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही जो पाय पुढे टाकताल तोच पाय आम्ही पुढे टाकणार, तुम्ही जो हात उंच करताल तोच आम्ही हात उंच करणार. म्हणे खरं. एक दिवस प्रयोग केला, जणू काय शाळेतली कवायत चालू झाली. जामवंत काकांना विश्वास बसला, म्हणे वानर एक नंबर आहेत, अजिबात शब्दाच्या पुढे जात नाही, कारण यांना जनकपूर पाहण्याची उत्सुकता आहे, हे काही पण सांगितलं तरी तयारच आहेत. भगवान काळजी करू नका, वानरांना आपण घेऊ शकतो. देवाचा रथ पुढे, जामवंत काका मागे, आणि ही सगळी वानर सेना लेफ्ट राईट करत निघाली. जामवंत काका जसे चालतायत तशी सगळी वानरं चालायला लागली. जामवंत काकाने उजवा पाय पुढे टाकला की सगळी वानरं उजवाच पाय पुढे टाकायचे. काकांनी कान खाजवलं की सगळी खुजली नसताना कान खाजवायचे. काकांनी शिपटी खांद्यावर घेतली की सगळी वानरं शिपट्या खांद्यावर घ्यायचे. काकांनी जो हात पुढे केला तोच हात यांनी पण पुढे केला. म्हणजे एवढी शिस्तीत सेना होती. हे सगळं पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी. म्हणे कसली भारी सेना आहे, वानर सेना, आणि शिस्तीत चालते. जनकपूरमध्ये आले. राजा जनकानं स्वागत केलं आणि या वानर सेनेची शिस्त पाहिली. जनक राजा म्हणतात अरे असली शिस्तीची सेना होती म्हणून तर माझ्या जावयानं रावण मारला. म्हणजे रामाचं कर्तृत्व कुणीकडेच गेलं नाही, या वानरांना श्रेय मिळालं. राम म्हणतायत अशी शिस्त अयोध्येला जाऊपर्यंत राहू दे म्हणजे बरं होईल, नाही तर शिस्तीचा जर भंग झाला तर इथं काही खरं नाही. मग पुन्हा आले. मग रामरायाचं स्वागत केलं. रामाचे पाय धुतले की सगळ्या वानरांचे पाय धुतले. वानरांना एवढा आनंद झाला, जिंदगीत पहिल्यांदा कोणीतरी त्यांचे पाय धुतले होते. रामरायाची आरती ओवाळली की सगळ्या वानरांची आरती ओवाळली. खूप आनंद होतोय वानरांना. जो पाहुणचार रामाचा तोच पाहुणचार वानरांचा. मग जेवणासाठी पाट ठेवले. सगळे पाटावर बसले. समोर पात्र वाढले. आता पात्रच खाणारी जात. पण काकांनी सांगितलं हाताचे घडी तोंडावर बोट. सगळ्यांनी हाताचे घडी तोंडावर बोट. एवढे पदार्थ होते. 56 प्रकारचे पक्वान्न ताटाला लागले. वानरांना वाटते कधी खावं, पण काकाच्या पुढे जाता येईना. निसर्गात जेवढी फळं होती तेवढी सगळी फळं ताटाला लावली. ऐका माटकर, फार सुंदर आहे हा दृष्टांत. आणि मग रामानं ताटाला पाणी फिरवलं. जामवंत काकांनी ताटाला पाणी फिरवलं. सगळ्या वानरांनी कधी यांना पाणी सुद्धा फिरवायचं माहिती नाही, पण जे जामवंत काका करणार तेच हे करणार. सगळ्या वानरांनी ताटाला पाणी फिरवलं. जे लाईनशीर होते त्यांनी बरोबर फिरवलं, पण जे समोरून होते त्यांनी उलटच फिरवलं, पण ताटाला पाणी फिरवलं. आता जेवण चालू झालं. आता जामवंत काका जे जे पदार्थ खाणार तेच हे खाणार होते वानर. आता अस्वल आहे, वानराची जात आहे, निसर्गतः फळांची आवड असते. काकांनी पहिला आंबा उचलला, जामवंत काकांनी. आता काकांचं लक्ष फक्त ताटाकडं, या वानराकडं नाही. पण काकांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आपण जे करणार तीच ही वानरं करणार आहेत. आता काका आंबे पाहून एवढं काकांच्या तोंडाला पाणी सुटलं. जामवंत काकांनी आंबा उचलला की सगळ्या वानरांनी आंबाच उचलला. काकांनी आंबा पाहिला, तोंडाला पाणी सुटलेलं होतं. कधी गटकन तोंडामध्ये आंबा टाकू असं झालं होतं. पण काकांच्या डोक्यात होतं की आंबा असा दाबावा आणि अशी कोय आपल्या तोंडामध्ये घ्यावी. पण चुकून काकाच्या ताटाला थोडा कच्चा आंबा लागलेला होता, म्हणजे कमी पिकलेला. मग काकांना थोडासा आंबा जोरात दाबावा लागला.
तो आंबा काही ती कोय काही बाहेर निघाना. काका म्हटले या कोयची एवढी हिंमत. राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा ताकदीचा योद्धा नव्हता. मी तिथे घाबरलो नाही, ही कोय मला घाबरवते, ही बाहेर निघाना, हिची एवढी हिंमत. असा जोरात आंबा दाबला की कोय उंचच गेली. मग सगळ्या वानरांना असं वाटलं की असेच आंबे खायचे आहेत आपल्याला. सगळ्यांनी पण आंबेच दाबले, सगळ्याच्या कोया उंच गेल्या. काका म्हटले ह्या कोयची एवढी हिंमत, माझ्यापासून लांब जाते, थांब पकडतो तुला. की मारली छलांग. कोय पकडण्यासाठी जसे काकांनी छलांग मारली, सगळ्या वानरांना वाटलं असंच जेवण करायचं छलांग. सगळ्यांनी धडाम धुडूम कोय पकडण्यासाठी उड्या मारल्या. आता ती सगळ्यांची कोय थोडीच उंच दिशेला गेली होती, कोणाची इकडे गेली तर कोणाची तिकडे गेली. ही ह्याची कोय पकडते त्याची कोय पकडते, असला धिंगाणा, सगळे ताटातच उड्या मारायला लागले. काकांचं लक्षच नाही इकडे. मग काकांचं लक्ष आलं, अरे रे यांचा काय गोंधळ चाललाय. काका म्हणतात थांबा थांबा, पण ऐकतंय कोण आता. सगळे कोय पकडायच्या नादामध्ये आहे. राघव बोलले काका हे काय चाललंय. सासरवाडीमध्ये कॉलर टाईट ठेवायचे असते, पण यांनी सगळी माझी किंमत घालवली, आता काही खरं नाही. राम लज्जित झालेले जनकजीनं ओळखले. जनकजीनं रामाला बोलावलं. आता इथून पुढे फार सुंदर आहे, ऐका. जनकजीनं राघवाला हृदयाला लावलं आणि डोक्यावरनं हात फिरवला. राघव वाईट वाटू देऊ नका, मी समजून घेईल, मी समजून घेतो, तुम्ही लज्जित होऊ नका. जनकजीनं राघव हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवताय हे दृश्य जामवंतजीनं पाहिलं. आणि जामवंतजी म्हणतात जनका काय भाग्यवान आहात तुम्ही, परब्रह्म हृदयाला लावून डोक्यावरनं हात फिरवताय. देवा असं भाग्य मला मिळेल का. मनात ही भावना निर्माण झाली. भगवंतानं जामवंत काकाचा मानस वाचला, पडी ये देह भाव, भाव वाचला. आणि भगवान मनात म्हणतात काका तुमची पण इच्छा पूर्ण करेल, पण पुढच्या जन्मात. कृष्ण अवतारात सुद्धा जामवंत काका होते. समंतक मण्याच्या शोधात भगवान कृष्ण जामवंत काकाच्या गुफेत गेले आणि तिथे 28 दिवस युद्ध केलं. ओळख पटली जेव्हा देवाची, तेव्हा जामवंतजीने विचारलं भगवान काय पाहिजे. म्हणे मला मणी पाहिजे. म्हणे मणी पाहिजे असेल तर माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल, कारण तो मणी मी तिला दिलाय. तिच्याशी लग्न केले की सगळ्या वस्तू तिच्या तुमच्या होतील. मग त्या मण्याच्या प्राप्तीसाठी जामवंत काकाची मुलगी जामवंती तिच्यासोबत कृष्ण भगवंताला लग्न करावं लागलं. आणि सोबत तिला घेऊन जात असताना आता कृष्ण भगवान सासरा या नात्यानं जामवंतजीचं दर्शन घ्यायला आले, पण उचललं भगवान कृष्ण परमात्माला, हृदयाला लावलं. जसे जनकजी डोक्यावरनं हात फिरवत होते त्या परब्रह्म रामाच्या, तसेच आता जामवंतजी कृष्ण प्रभूच्या डोक्यावरनं असा हात फिरवतात. आता त्यांची इच्छा पूर्ण झाली. जामवंत काकांची पडी ये देह भाव आणि पुरवी वासना अंती ते आपण पाशियावे. माझ्या ताई दादांनो, भगवान परमात्मा जर एका अस्वलाचं माणूस जाणत असतील, अस्वलाची इच्छा पूर्ण करत असतील, आपण तर माणसं आहोत, आपली का बरं इच्छा पूर्ण करणार नाहीत. पण त्या अस्वलासारखा शुद्ध भाव अंतरीची घेतो गोडी गोडी, अंतरीची घेतो अंतरीची घेतो रे, अंतरीची घेतो पाहे जोडी भावाची, पाहे जोडी परमेश्वरी ताईसाठी टाळी वाजवूयात. फार सुंदर. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची, पडी ये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशी न्यावे. भगवान मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारया. तो दुर्लभ आहे बरं योगक्षेम त्याचा, जाणे जड भारी पण वाट दावी करी. प्रेमात एकदा
माणूस प्रेमात पडला की माणसाला काहीच कळत नाही. म्हणजे माणसाला कधी कधी पशूंच्या पण उपमा दिल्यात ना, कसं जनावरासारखं ओझं वाहतंय, कसं ओझं वाहतायत, कसं काम करतायत. ते उगीच काम नाही, असं खूप कष्ट करावं असं कुणाला वाटतं, पण परिवाराच्या, पुत्रांच्या, लेकराबाळाच्या प्रेमात बांधल्या कारणानं माणूस स्वतःला विसरून त्या ठिकाणी वाहून घेऊन काम करत असतो. म्हणून अगदी भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमात एवढा बोलतो की तो काय करतोय, योगक्षेमतेचा जाणे जड भारी पण वाट दावी करी धरोणिया. एवढा भक्ताच्या बाबतीमध्ये त्याचं मन कोवळं झालेलं असतं की त्याला दुसऱ्यावर विश्वास नाही. तो स्वतःच साधकाला, त्या भक्ताला हाताला धरून ध्येयापर्यंत घेऊन जातो. आमच्या या बोलण्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल ना, तर तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे तो पहावे पुराणे विचारून. पुराणांना विचाराना एकदा प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा कोणाला कशाची गोडी, कोणाला कशाची गोडी. तुम्हाला शूटिंगची गोडी, तुम्हाला पखवाज वाजवण्याची गोडी. गुरुजी तुम्हाला पेटी वाजवण्याची गोडी, भाविकाताई तुम्हाला पखवाज वाजवण्याची गोडी, तुम्हाला गाण्याची गोडी, आम्हाला कीर्तनाची गोडी, आणि यांना माईक पकडण्याची गोडी. तुम्हाला येतो तरी वाजवण्याची गोडी. मी म्हटलं ते बाळ एवढं पळत का बरं यायला लागलं. मला प्रश्न पडला होता मागे सरकू का काय, पण ते माईक पकडल्यावर मला थोडं बरं वाटलं. म्हटलं आपल्याकडनं ये, तिकडंच जाऊ दे. असो झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते रमेश भाऊ आणि त्यांचे सहकारी मित्र. पत्रिका दाखव. रमेशजी घेगडे आणि दगडूजी देवीकर या दोघांनी आज कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं. भगवान परमात्माचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावे. आज भगवंतानं तुम्हाला एक कीर्तन सौजन्य देण्याची एक सद्बुद्धी, ती कुवत, ती क्षमता, तेवढं धन तुमच्याकडे दिलं. भगवान परमात्मानं तुम्हाला एवढं धन द्यावं की आणखी याही पेक्षा एक दोन कीर्तनाचं सौजन्य सेवा दान करण्याची योग्यता आपल्यामध्ये निर्माण व्हावी. एवढं धन भगवंतानं आपल्याला द्यावं एवढी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. आणि खूप चांगली गोष्ट आहे की या पत्रिकेमध्ये प्रत्येक सेवेसाठी दाता आहे. महाभारतात आम्ही एकच कर्ण पाहिला, पण या माठ गावामध्ये अनेक कर्ण एकत्र आले आणि भव्य स्वरूपातील हा 36व्या वर्षाचा कीर्तन महोत्सव संपन्न होतो आहे. भगवान परमात्मानं या गावाला यश, ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, वैभव, कीर्ती या सगळ्या गोष्टी भरभरून द्याव्यात. माठ गावची कीर्ती या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्वदूर वारकरी संप्रदायामध्ये पसरावी. साधू संतांचा आशीर्वाद, देवादिकांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावेत एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. फक्त 2 मिनिटं माझ्यासाठी द्या. मी नेहमीच सांगते आणि मी ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी आपल्या गावात आले होते ना, त्याही वेळेला सांगितलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा नावाचं गाव आहे. त्या गावी आपण सद्गुरू कल्याण समी संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 17 वर्षापासून मराठवाड्यातले पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवत आहोत. त्या संस्थेमध्ये एका मुलीपासून आपण चालू केलेली संस्था आज 250-300 मुली तिथे कीर्तनाचा अभ्यास करतात. माझ्या दादांनो, घरात 2 मुली सांभाळायच्या अवघड असतात, पण 250-300 लेकरांना सांभाळणं हा जोक नाही आहे किंवा ही गोष्ट सामान्य नाही आहे. आणि हे मी करते असं पण मला म्हणायचं नाही. हे माऊलींची सेवा आहे, माऊली करून घेतात. फक्त मी भाग्यवान एवढ्या गोष्टीसाठी स्वतःला समजते की भगवान परमात्माने सेवा करण्यासाठी योग्य समजलं आपल्याला
हे मी करते हा गर्व नाही आहे, हा स्वाभिमान आहे. पण हे जर मीच करते असं जर मी म्हणत असेल तर हा माझा अहंकार आहे. पण तो अहंकार मला माझ्याजवळ नाही आहे की भगवान परमात्मानं आपल्याला पात्र समजलं आणि सेवा आपल्याकडनं करून घेत आहेत. कल्याण सेवा संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी कुठली राजकीय शासकीय मदत नाही आहे. गावी ज्या गावी आम्ही कथा कीर्तनासाठी जाऊ तिथे लोकांना संस्थांबद्दलची माहिती सांगतो. गोरगरिबाची लेकरं शिकतात तिथे ही माहिती सांगतो. आणि मग लोक मदत करत गेली. संस्थांवरती 70-80 लाखापर्यंत आम्ही लोकांच्या मदतीतून बांधकाम केलं. अजून बांधकाम शिल्लक आहे, अजून बांधकाम करायचं आहे. तर त्या बांधकामासाठी रोज आम्ही जिथे कीर्तनाला जातो तिथे लोकांना आवाहन करतो. रोज मला कोणी नेहमी टी व्हीवरती पाहत असेल, कोणी मला यूट्यूबवरती पाहत असेल, आज मी प्रत्यक्षात तुमच्यासमोर उभी आहे. कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामासाठी आपण सगळ्यांनी जमेल त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं, संस्थेसाठी सहकार्य करावं ही विनंती. कारण 250-300 लेकरं जे तिथे शिकतायत ना, तर त्या मुली फक्त जेवणाचा खर्च भरतात. त्यांना शिक्षणाची रुपयासुद्धा फीस नाही आहे, त्यांना अभ्यासाची फीस नाही. आणि शिक्षण जे शिकायचं आहे, पखवाज शिकायचं आहे चांगलं, विशारदपर्यंत अलंकारपर्यंत पखवाजातला अभ्यास तुम्हाला मिळेल. तिथे गायनात विशारद अलंकार व्हायचं त्याचाही शास्त्रीय अभ्यास मिळेल. भजन शिकायचा भजनाचा अभ्यास मिळेल. कीर्तनाचा अभ्यास. आज परमेश्वरी दिदीसारख्या कितीतरी मुली 18 पुराणांची कथा करतात. नॉट अ जोक, हा जोक नाही. 18 पुराणांची कथा करणं यांची वय काय आहेत? अगदी कुठे 16, 17, 18 वर्षाची ही लेकरं पण 18 पुराणांची कथा करतायत. हे सगळं त्या कल्याण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे. माझी विनंती आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातलं लेकरं तिथे शिकतंय, आणखी गोरगरिबाची लेकरं शिकावीत. याच्यासाठी त्या संस्थांचा विकास होणं गरजेचं आहे. त्याला बळ देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. राजकारण शासन जर बाजूला असेल ना, राजकीय मदत नाही, शासकीय मदत नाही म्हणून थांबणं माझ्या स्वभावात नाहीये. आपण लोकांना विनंती करू. लोक मला मदत करत गेली, त्यातून हे सगळं वैभव उभं राहिलं. खूप मुली कीर्तनकार बनल्या, खूप मुली कीर्तनकार, गायक, वादक. खरं तर घेगडे महाराज हे पुरुषाचं वाद्य आहे. हे एका मुलीनं वाजवणं हे सोपं नाही आहे, खूप ताकद लागते ते वाजवायला. पण ते किती प्रभावीपणे ते वाजवण्याचं काम करते, ते किती बोल वाजवते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, पण ती त्याला म्हणजे तेवढ्या तयारीने ती वाजवण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट कौतुकास्पद आहे भाविकाची. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला की ती तबला पण वाजवते, पखवाज पण वाजवते, ॲक्टोपॅड वाजवते, ढोलक वाजवते. वाद्यातली सगळीच वाद्य तिला वाजवता येतात. आणि कथा वाजवल्यामुळे म्हणजे कीर्तनकाराने कोणत्याही प्रकारचं भजन म्हणू दे, कोणत्याही तालातलं म्हणू दे, कथा वाजवण्याचा अभ्यास असल्यामुळे तिला ते बरोबर सुचतं की आता आपल्याला इथे काय द्यायचं म्हणून. मगाशी म्हणजे सासू की मला ते भजन गायलं ते म्हणजे रेग्युलर आपण कीर्तनच वाजवलं ते सुचत नाही आपण तिथे काय द्यायचं म्हणून. पण कथा वाजवल्या कारणानं भाविकाचा तो अभ्यास झालेला आहे. हे सगळ्या गोष्टी मी जे बोलते ते महामुनी गुरुजींच्या लक्षात येत आहेत, कारण आपण सगळी मंडळी यातली जाणकार आहात. तर कल्याण स्वामी संस्थांसाठी अजिबात मन छोटं न ठेवता आमच्या प्रपंचातला 1 रुपया तरी कल्याण स्वामी संस्थानला लागावा, कारण तिथे कुणाचे तरी गोरगरिबाचे लेकरं शिकतायत. या भावनेनं तुम्ही सगळ्यांनी या पवित्र कार्यात मला सहकार्य करावं. दात्याचं नाव कीर्तन झाल्यावर माईकमध्ये पोकारण्याचा प्रयत्न करू. छोट्याशा दानानं गरिबी येत नसते, पण तुम्हाला पुण्य आणि चांगल्या कामाला बळ मिळत असतं. ती सेवा माऊलींची आहे, त्या सेवेमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती आहे. आणि एका यूट्यूबवरल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं आहे, जोपर्यंत संस्थांचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कीर्तन झाल्यानंतर लोकांना ही संस्थेच्या मदतीची मागणी करतच राहणार आहे. जेव्हा संस्थांचं काम पूर्ण होईल त्यानंतर या गोष्टींची मला गरज नाही आहे. म्हणून संस्थांसाठी सहकार्य करावं ही विनंती झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. वाणीला विराम देते. नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15, 12 मिनटं मी तुमची जास्त घेतली, क्षमा असावी. कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला याचाही त्रास असतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय 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 विठ्ठल जय जय. हा बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उतरे, उच्चारिला अधिकार म्या पुला क्षमा परद तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखावाय वैकिंकरा. क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.